आजच्या व्हिडिओमध्ये मी जी रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती पहिल्यांदाच आलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला याआधी कुठल्याही चॅनलवरती पाहायला नक्की मिळालेली नसणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। नमस्कार, मी साक्षी, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या रुचाच कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनलमध्ये। तर आज आपण आमच्या कोकणी पद्धतीची कोकमाची कढी, कोकमाचं सार कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत। आज आपण कच्च्या कोकमाची कढी बनवतोय आणि ही जी कोकमाची कढीची पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे। ही जी पद्धत आहे ती माझी आई बनवते अशा पद्धतीची कोकमाची कढी आणि मला फार आवडते। माझी आई तांदूळाचं पीठ लावून कोकमाची कढी बनवते आणि खूप सुंदर लागते। वर्षातून 2-3 महिनेच हा सीझन असतो, म्हणून वर्षातून एकदा तरी अशी कोकमाची कढी। तर तुम्ही सुद्धा यावर्षी मी ज्या पद्धतीने तुम्हाला कोकमाची कढी बनवायला सांगणार आहे त्या पद्धतीने कोकमाची कढी नक्की बनवून बघा आणि आज म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मी 4 ते 5 कच्ची कोकमं घेतलेली आहेत, यांना रातांबे सुद्धा म्हटलं जातं। तर तुम्ही याऐवजी 4 कोकमं सुद्धा घेऊ शकता, कारण पिकलेल्या कोकमाच्या तुलनेत ही कच्ची कोकमं जास्त आंबट असतात आणि पिकलेली कोकमं थोडी गोड असतात। तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती, गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि पाण्याला उकळी काढून घेणार आहे। तर आता यामध्ये ही जी कोकमं घेतलेली आहेत ती शिजवून घ्यायची आहेत, मात्र एकदम 10 ते 15 मिनिटं शिजवायची नाहीत। तर फक्त 2 मिनिटात ही कोकमं शिजली जातात, वाफवून घ्यायची आहेत थोडक्यात आपल्याला, की का तर ही जी कोकमाची जी साल आहे ती थोडी निघाली पाहिजे। तर आता ही कोकमा बरोबर 2 मिनिटांनी मी गॅस बंद केलेला आहे आणि ही जी कोकमा आहेत, हे जे रातांबे आहेत ते शिजलेले आहेत। नजरेलाच ते आपल्याला सॉफ्ट झालेले दिसतातच आहेत, पण तरीही मी हाताने दाखवते। तर आपण चेक करून बघायचं आहे। तर हे बघा, एकदम सॉफ्ट असं लागतंय हाताला आणि ही जी स्किन आहे, हे जे हिरवं साल आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। म्हणूनच हे जे साल आहे ते कोकमाचं शिजल्यानंतर आलं पाहिजे इतपतच आपल्याला शिजवायचे आहेत। तर फक्त 2च मिनिटं लागतात ही कोकमं शिजण्यासाठी, त्यापेक्षा जास्त वेळ अजिबात लागत नाही। तर आता ही कोकमं एका प्लेटमध्ये मी काढून घेते। जी प्लेट मी झाकण म्हणून ठेवलं होतं त्याच प्लेटमध्येही काढून घेतलेलं आहे मी। आता ही थंड करून घेणार आहे आणि हे जे शिजवलेलं पाणी आहे ते आपण फेकून द्यायचं नाहीये, तर ते सुद्धा आपण वापरणारच आहोत। तर आता ही थंड झाल्यानंतर या कोकमाचं जे साल आहे हिरवं ते काढून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर हे बघा, तर मी इथे हे साल काढून घेते, अगदी अलगद निघतं, कशाचाही चमचा किंवा काहीही घेण्याची गरज नाही आहे, एवढं सॉफ्ट आहे। आणि मी आता हे सगळं साल काढून घेते। तर जर तुम्हाला मी हे जे प्रमाण आहे ते फक्त 5 माणसांसाठी केलेलं आहे आणि तुम्हाला जर 7 ते 8 माणसांसाठी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ही जी 4 कोकमं घेतली यातली तरीसुद्धा चालणार आहेत, कारण ही कोकमं खूप आंबट असतात आणि त्यामुळे ही जी आपण कढी बनवणार आहोत ती वाढते। तर आता हे बघा, या कोकमांच्या ज्या आतील बिया आहेत, जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि मी ज्या गाळणीने आपण चहा गाळतो तीच गाळणी घेतलेली आहे आणि त्यानेच आता हा जो पल्प आहे, हा जो बियांचं जे मऊ मऊ एकदम झालेलं मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजेच साल आणि बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत। तर याऐवजी तुम्ही ज्याने आपण पीठ चाळतो गहूचं ती चाळणसुद्धा घेऊ शकता ही स्टेप करण्यासाठी, किंवा आपण ज्याने तांदूळ निथळवतो ती सुद्धा चाळण तुम्ही घेऊ शकता। तर आपण जे मगाशी पाणी काढून ठेवलेलं आहे ही कोकमं शिजवलेलं, ते पाणीच मी यामध्ये घातलेलं आहे आणि म्हणून पाणी घातल्यानंतरच तुम्ही बघाल तर हे मिश्रण व्यवस्थित खाली पडायला लागलेलं आहे। आता हे थोडं थोडं करून मी घालते पाणी आणि ह्या ज्या बिया आहेत हे व्यवस्थित मिश्रण चांगलं धुवून घेते, जेणेकरून याचं जे मिश्रण आहे, याचा पल्प आहे तो व्यवस्थित पाण्यासोबत खाली निघून येईल। हे बघा, अशा पद्धतीने। तर आता इथे मी 1 स्पून घेतलेला आहे। तर हे थोडंसं पाणी शिल्लक आहे, ते नंतर कोकमाच्या कढीला आपण जेव्हा फोडणी देणार आहोत तेव्हा मी फोडणीमध्ये घालणार आहे। आणि ह्या ज्या बिया आहेत त्या अशा दाबून दाबून यातील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत। एकदम साधी सोपी अशी पद्धत आहे। तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी कोकमाची कढी, कोकमाचं सार बनवू शकता। आणि हे बघा, जे गाळणीला लागलेलं आहे ते सुद्धा असं थोडं बुडवायचं आहे या मिश्रणामध्ये, या पाण्यामध्ये, म्हणजे ते निघून जातं। तर आता हे पाणी काढून घेतलेलं आहे कोकमाचं। आता आपण वाटण बनवून घेऊया। तर आपण ज्याप्रमाणे गोड वाटणाचं वरण बनवतो त्याच पद्धतीने हे आपण वाटण करायचं आहे। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं मी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता।
तर मिरच्या मी मोडून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आलं शक्यतो आपण वरणामध्ये घालत नाही, पण या वरणामध्ये घालायचं आहे। तर ही लसूणची पाकळी एकच घेतलेली आहे, कारण ही खूप मोठी आहे। याऐवजी तुम्ही छोट्या असतील तर तुम्ही त्या 4 लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी 1 छोटा चमचा जिरं सुद्धा घेतलेलं आहे। अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे। थोडं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटण आपण हे वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटण आता वाटून झालेलं आहे। आता यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खास असा पदार्थ घालायचा आहे, ज्यामुळे ही कोकमाची कढी आहे ती छान अशी दाटसर होते, थोडी घट्ट होते, चवीलाही आंबट कमी होते। म्हणूनच मी इथे 1 चमचाभर तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही बेसनचं पीठ सुद्धा वापरू शकता, जर तुम्हाला तांदूळाचं पीठ आवडत नसेल तर। दोन्ही म्हणजे तांदूळाचं आणि बेसनचं पीठ वापरल्यानंतर सेम चव येते, त्यामुळे तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता। तर मी तरी इथे तांदूळाचं पीठ 1 चमचा घेतलेला आहे। जर तुम्हाला आंबट कमी आवडत असेल तर 1 चमच्याच्या ऐवजी 2 चमचे तांदूळाचं पीठ वापरायचं आहे। आता या पिठावरती मी पाणी घातलेलं आहे। तर हे मिश्रण आहे ना, ते मी वाटण तुम्ही एका बाउलमध्ये काढून असं पीठ मिक्स करून घेऊ शकता, पण मी जास्त भांडी काढत नाही, म्हणूनच मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे मिश्रण करून घेतलेलं आहे। तर हे बघा, फक्त आपल्याला या पिठाच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। तर इथे उकडवून घेतलेलं जे पाणी आहे कोकमाचं ते घेतलेलं आहे, सोबतच वाटण आहे। आता गॅसवर पातेली ठेवलेली आहे। पातेली छान तापली की 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी छान तडतडू दिलेली आहे। लगेचच यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घातलेलं आहे। जिरंसुद्धा छान तडतडलं की कढीपत्ता घालायचा आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचाभर साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता। छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे आणि आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण या फोडणीवरती परतवून घ्यायचं आहे। मस्त असा घमघमाट सुटला पाहिजे या वाटणाचा, अशी ही फोडणी छान अशी खमंग बनलेली पाहिजे। तर आता हे वाटण जे आहे ते आपण मीडियम फ्लेमवरतीच शिजू द्यायचं आहे। तर आता छान अशा ह्या वाटणाला थोडी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे कोकमाचं पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा ओतून घेऊया। छान ढवळून घ्यायचं आहे। तर हे बघा, किती मस्त असा रंग आलेला आहे। तर मी ज्या मिक्सरमध्ये वाटण हे वाटून घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्याला सुद्धा विसळा मारून घेतलेला आहे आणि आणखीन थोडं अर्धी वाटीवर पाणी घातलेलं आहे, कारण ही कढी मी 4 ते 5 माणसांसाठी करते। मगाशी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला कमी आंबट आवडत असेल तर यामध्ये 2 टेबलस्पून बेसन पीठ किंवा 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ वापरायचं आहे। त्यामुळे ही कोकमाची कढी थोडी आंबट कमी होते आणि यामध्ये गोडीसाठी साखर किंवा गूळ तुम्ही वापरू शकता। ही कढी एवढी मस्त बनते की माझे पप्पा आहेत ना, ती माझी आई तर 12-13 माणसांसाठी जेवढी कढी बनवतात तेवढी बनवते आणि माझे पप्पा 4-4, 5-5 वाट्या ही कोकमाची कढी पितात। आणि आज तुम्हाला खरं सांगते, ही सुद्धा जी मी कढी बनवलेली आहे ना, ती सुद्धा श्रावणी आणि आम्ही दोघींनीच खाल्लेली आहे। तर ही कढी ओतू द्यायची नाही आहे। माझी आई म्हणते की कोणताही पदार्थ ओतू जाऊ दिला ना की त्याची चव जाते, आणि म्हणूनच आता ही कढी छान अशी शिजू दिली। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, गॅस बंद केला, छान अशी उकळी येऊन दिलेली आहे मी, आणि मस्त अशी ही कोकमाची कढी बनून तयार आहे। तर हे बघा, किती मस्त दिसते की नाही? तर यावर्षी ना तुम्ही सुद्धा अशीच कोकमाची कढी नक्की बनवून बघा। तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि तुम्हाला नेहमी बनवायला सांगतील ते कढी, आणि कशी बनते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया, तोपर्यंत नमस्कार।